नमस्कार मित्रांनो, मी जिग्नेश नंदनवन मधून आज एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन पुढे चालतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी तुमच्या समोर रेग्युलर येण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ रिलेट करतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचा तुम्ही विचार करताय आणि तुमच्या मनात बरेचसे कन्फ्युजन आहेत की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे. तुम्हाला बरेच लोक मिसगाईड करतात, काही लोकांचे गायडन्स तुमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीत. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची आहे की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट कसं केलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या पद्धतीत आपण करू शकतो. तर स्पेसिफिकली गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला बऱ्याचदा लोक सांगत असतात की तुम्ही गोल्डचे ज्वेलरी घ्याल तर त्यात तुमचे मेकिंग कॉस्ट जाते. नक्कीच जाते, पण मेकिंग कॉस्ट ही ती त्या कारागिराला दिलेली इन्कम असते आणि त्याच्या बदल्यात तो आपल्याला ते दागिने बनवून देत असतो. पण ते दागिने जेव्हा आपल्यापर्यंत येतात तेव्हा ते आपल्या वापरात देखील येतात आणि ती आपल्या फ्युचरची इन्व्हेस्टमेंट देखील असते. कारण की दागिने बनवताना आपण कधी शॉर्ट टाइम साठी ते बनवत नसतो मित्रांनो. सेम टाइम जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त घ्यायची असेल आणि ते दागिने तुम्हाला प्रदान नसतील करायचे तर त्यासाठी तुम्ही गोल्ड कॉइन मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. गोल्ड कॉइन मध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्यात जी मेकिंग कॉस्ट असते ती खूप मिनिमल असते. जसं की पर ग्राम मागे आपण 200-300 रुपयाच्या वर आपण त्यात कोण चार्ज करत नाहीत. तर फिजिकल गोल्ड मध्ये जर तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करणार असाल तर गोल्ड कॉइन हा एक छान ऑप्शन असतो. जर तुम्हाला ज्वेलरी घालायची नसेल तर ह्याच्यात तुमचे हार्डली 300 रुपये जातात, पण तुमच्याकडे सोन्याचा दागिना जेव्हा ठेवण्याऐवजी तुम्ही कॉइन ठेवत असता आणि त्याचे पैसे इयर बाय इयर ग्रोथ होत असतात, जसं की सोन्याचा रेट ग्रो होईल मार्केटमध्ये त्या पद्धतीने. तसंच एक तिसरा ऑप्शन असतो तो म्हणजे डिजिटल गोल्ड. डिजिटल गोल्ड मध्ये आपल्याला थोडंसं मिसगाईड असतं की इथे मेकिंग चार्जेस लागत नाहीत या इकडे कोणत्याही प्रकारचे ऍडिशनल गोल्ड कॉस्ट लागत नाही, असं नसतं मित्रांनो. जर डिजिटल गोल्डवर तुम्ही नीट चेक केलं असाल ना तर डिजिटल गोल्डवर बाईंग कॉस्ट ही ऑलवेज हाय असते गोल्ड रेटच्या मार्केट कॉस्ट पेक्षा. म्हणजे जसं की आजचा रेट जर 1,56,000 1,54,000 असेल तर तुम्ही डिजिटल गोल्डवर काय रेट आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतच राहीन साईडला. तर तो नक्की तुम्ही बघा. तर आजचा बाईंग रेट तिथे दाखवतोय तो आय थिंक 1,63,000 समथिंग काहीतरी बाईंगचा रेट दाखवतोय. सेम टाइम तसंच जर तुम्ही त्यांच्याकडे गोल्ड आजच्या रेटने सेलिंग करायला जाताय तर एक म्हणजे ती लोक तिथे मेकिंग नाही घेत आहे, पण मेकिंगच्या बदल्यात इकडे त्यांच्या बाईंग आणि सेलिंग रेट मध्ये फरक आहे. तर ऑलवेज तो एक डाऊट आहे की डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला तो एक तोटा आहे. तर तुम्ही विचार करा डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की फिजिकल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि फिजिकल गोल्ड मध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. जर तुम्हाला ज्वेलरी वापरायची असेल आणि जर तुम्हाला ज्वेलरी वापरायची नाही, फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही गोल्ड कॉइन घेऊ शकता. हे टोटल 3 ऑप्शन आहेत. सेम टाइम चौथा ऑप्शन देखील आहे याच्यात, जो आहे की ईटीएफ. ईटीएफ हे मित्रांनो सर्वांसाठी नाही आहे. ज्यांचं ट्रेडिंगचं नॉलेज चांगलं आहे, ज्यांना ट्रेडिंग ग्रोथ बद्दल माहिती आहे, त्यांनीच ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करावं. अदरवाईज सर्वसामान्य माणसांनी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही बेटर असतं, कारण की ह्याच्यात जास्त नॉलेजची गरज नाही. आणि तुम्ही मंथली जर तुमच्याकडे छोटे छोटे अमाऊंट जमत असेल तर तुम्ही 1 ग्राम, अर्धा ग्राम या 2 महिन्यातून 1 ग्राम असं वार्षिक कंटिन्यू घेत राहाल तर तुमची सोन्याचा दर जर वाढला असेल किंवा कमी झाला असेल तरी तुमच्या प्राइस जी असते ती एव्हरेज होते काय. त्याच्यामुळे तुमच्याकडे सोन्याचे दागिने घेण्यासाठी एक लिमिटेड एक गोल्डही जमा होतं. अदरवाईज तुम्हाला जर फ्युचरसाठी पैशाची गरज असेल तर तुमच्याकडे एक सफिशियंट गोल्ड इन्व्हेस्ट झालेलं असतं. आणि ह्याचे जर तुम्ही कॉस्ट नंतर 2 वर्षांनी या 5 वर्षानंतर चेक कराल तर बँक एफडी पेक्षा नक्की जास्त रिटर्न देतं. तर एकदा नक्की या गोष्टीचा विचार करा आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर या 3 ते 4 पॉईंटचा नक्की विचार करा.